नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ जेनेटिक कोड. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर घेतलं तर याच्यामध्ये स्पेसिफिक कोडॉन जे राहतात दॅट स्पेसिफाईज द सेम अमिनो ॲसिड. ठीक आहे. आणि हा जो जेनेटिक कोड जो राहतो दॅट इज युनिव्हर्सल असतो. म्हणजे या ठिकाणी आपण कोणतेही जर ऑर्गॅनिझम घेतले, लिव्हिंग ऑर्गॅनिझम घेतले, म्हणजे फ्रॉम सिम्पल बॅक्टेरिया टू द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम, फक्त एक्सेप्शन जे आहे ते प्रेझेंट आहे मायटोकॉन्ड्रिया ऑफ द ईस्ट आणि मायकोप्लाझ्मामध्ये, की जेनेटिक कोड हा का राहतो सेम असतो. म्हणजे तो युनिव्हर्सल आहे, तो चेंज होत नाही. त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जेनेटिक कोड हा का राहतो सेम राहतो. आपण काय लिहू मग इथे आता, इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स द स्पेसिफिक कोडॉन specifies same amino acid. एक्झाम्पल, कोडॉन जर घेतला आपण AUG कोडॉन, ऑलवेज स्पेसिफाईज the amino acid methionine in all organisms from bacteria अप टू दी ह्युमन्स. ठीक आहे. कुठेही आपण AUG जर घेतला तर हा AUG कोडॉन जो आहे तो मिथिओनाईनलाच डिनोट करतो, बॅक्टेरिया जरी घेतला आणि ह्युमन बिंग जरी घेतला तरी पण. ठीक आहे. फक्त एक्सेप्शनल केस मी कुठे सांगितली होती तुम्हाला, की मायटोकॉन्ड्रिया ऑफ द ईस्ट आणि मायकोप्लाझ्मा या ठिकाणी. म्हणून जेनेटिक कोड जो राहतो दॅट इज ऑलवेज युनिव्हर्सल. त्यानंतरची नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे की जेनेटिक कोड इज नॉन ॲम्बिग्युअस. जेनेटिक कोड इज नॉन ॲम्बिग्युअस. आता स्पेसिफिक अमिनो ॲसिड जो आहे दॅट इज एन्कोडेड बाय अ पर्टिक्युलर टाईप ऑफ द कोडॉन. ठीक आहे. आणि जर आपण घेतलं की 2 डिफरंट अमिनो ॲसिड दॅट विल नेव्हर बी एन्कोडेड बाय द सेम कोडॉन, जसं AUG दॅट इज कोड फॉर द मिथिओनाईन आणि GUG दॅट इज कोड फॉर द व्हॅलिन. when AUG that is absent or that is not available, then the GUG that is also code for the methionine. AUG हा मिथिओनाईनला कोड करतो, GUG हा व्हॅनिलला कोड करतो. पण जर AUG प्रेझेंट नसेल तर त्याच्या जागेवरती GUG प्रेझेंट राहतं आणि GUG हा अशा वेळेस मिथिओनाईनला काय करतं, कोड करतं ॲज अ स्टार्ट कोडॉन इन अ प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे. सो जेनेटिक कोड इज नॉन ॲम्बिग्युअस. स्पेसिफिक अमिनो ॲसिड is encoded by a particular codon. Alternatively, 2 different amino acid
two different amino acids will never be encoded by the same codon. ठीक आहे. त्याचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं, आपण लिहू की AUG codes for methionine and GUG codes for valine. But in some rare cases, if AUG is not available, then the GUG codes for methionine as a start codon in protein synthesis. कारण की AUG हा तुमचा स्टार्ट कोडॉन आहे. ठीक आहे. आणि जर AUG अब्सेंट असेल तर इन्स्टेड ऑफ दॅट GUG प्रेझेंट राहतो, विच कोड्स फॉर मिथ्योनाइन टू स्टार्ट द प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे. याला म्हटलं जातं की जेनेटिक कोड इज नॉन ॲम्बिग्युअस. नेक्स्ट, initiation and termination codon. Next characteristic, initiation and termination codon. आता इनिशिएशन आणि टर्मिनेशन कोडॉन जर घेतले आपण तर सगळ्यांना माहिती आहे की AUG जो आहे that is always an initiation or start codon in every mRNA. ठीक आहे. आणि AUG राहतो that is codes for methionine. आता जे 64 कोडॉन्स आहे, म्हणजे आउट ऑफ 64 कोडॉन्स UAA, then UAG or UGA, that are termination codon, termination or stop codon. Which terminate or stop the process of elongation of polypeptide chain, elongation of polypeptide chain in protein synthesis. हे जे 3 कोडॉन्स आहे, जसं AUG हा पहिला कोडॉन घेतला, हा तुमचा इनिशिएशन कोडॉन आहे किंवा स्टार्ट कोडॉन आहे. नंतर mRNA वरचा आणि AUG हा मिथ्योनाइनला डिनोट करतो. आणि आउट ऑफ 64 कोडॉन UAG, UGA किंवा UAG, UAA हे तुमचे 3 टर्मिनेशन कोडॉन आहे किंवा नॉनसेन्स कोडॉन आहे, जे पॉलीपेप्टाइड चेनची जी इलॉंगेशनची जी प्रोसेस आहे इन प्रोटीन सिंथेसिस ही टोटली स्टॉप करतात. ठीक आहे.
म्हणून हे जे 3 कोडॉन्स राहतात that do not code for any amino acid. These 3 codons do not code for any amino acid. लास्ट कॅरेक्टरिस्टिक आहे कोडॉन अँड अँटीकोडॉन. आता कोडॉन जर घेतला तर दॅट इज द पार्ट ऑफ mRNA आणि अँटीकोडॉन घेतला तर दॅट इज द पार्ट ऑफ tRNA. ठीक आहे. आता कोडॉन आणि काय म्हटलं अँटीकोडॉन. तर कोडॉन हा तुमचा mRNAचा पार्ट आहे. जसं फॉर एक्झाम्पल घेतलं आपण AUG and that is represented as 5' to 3'. तर आपण इथे लिहू आपण कोडॉन is a part of mRNA किंवा डायरेक्टली आपण DNA असं सुद्धा म्हणू शकतो, कारण की DNA वरती जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती mRNA वरती कॉपी केली जाते ड्युरिंग द प्रोसेस ऑफ द ट्रान्सक्रिप्शन म्हणून. ठीक आहे. म्हणून काही ठिकाणी DNA हा सुद्धा शब्द वापरला जातो. एक्झाम्पल घेतला आपण AUG. तर हा जो AUG आहे तर दॅट इज द कोडॉन अँड दॅट इज ऑलवेज रिप्रेझेंटेड as 5' AUG 3'. ठीक आहे. याला असं रिप्रेझेंट केलं जातं. आणि दुसरं म्हटलं अँटीकोडॉन that is the part of tRNA. That is always represented as 3' to 5'. आता जसं आपण इथे AUG लिहिलं तर ॲडेनाईनची जोडी कशासोबत लागते युरॅसिल सोबत, युरॅसिलची जोडी लागते ॲडेनाईन सोबत आणि गॉनाईनची जोड लागते सायटोसिन सोबत. म्हणून मग कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेसिसचा विचार केला तर मग आपण जर tRNA वरचा अँटीकोडॉन जर रिप्रेझेंट करायचा असेल तर तो रिप्रेझेंट करताना आपल्याला कॉम्प्लिमेंटरी टू द कोडॉन करायचं आहे. ठीक आहे. जसं ॲडेनाईनची जोडी थायमिन सोबत लागते तर थायमिन दॅट इज रिप्लेस बाय युरॅसिल म्हणून ॲडेनाईनचे याला आपण UAC. AUGचा कॉम्प्लिमेंटरी जो नायट्रोजन बेस आहे तो झाला UAC आणि तो रिप्रेझेंट करताना आपल्याला 3' to 5' असा रिप्रेझेंट करतो आपण अँटीकोडॉन. ठीक आहे. इथे आता हे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द जेनेटिक कोड जे आहे ते काय झालेलं आहे कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे. आता पाहायचं आपल्याला म्युटेशन्स अँड जेनेटिक कोड. म्युटेशन्स अँड जेनेटिक कोड. आता तुम्हाला माहिती आहे म्युटेशन म्हणजे काय तर चेंज इन जीनोटाइप. चेंज इन जीनोटाइप that is a character कशामुळे होतं ड्यू टू द म्युटेशन. ठीक आहे. शॉर्टकटमध्ये म्हणायचं झालं तर ॲडिशन ऑर डिलिशन ऑफ द जीन्स. आणि म्युटेशन जो राहतो दॅट इज द फिनॉमिनॉन इन विच सडन चेंज इन द DNA सिक्वेन्स होतो. ठीक आहे. मग आपण नेक्स्ट पॉईंट लिहू शकतो म्युटेशन is a phenomenon in which sudden change in the DNA sequence
in the DNA sequence takes place. ओके. आणि म्युटेशन जे राहतं दॅट ऑल्सो रिझल्ट इन अ व्हेरिएशन्स. म्युटेशन्स जे आहे ऑल्सो रिझल्ट इन व्हेरिएशन्स. व्हेरिएशन्स म्हणजे काय? द चेंज इन द ऑब्झर्वेबल फीचर्स ऑफ द पॅरेंटल जनरेशन अँड द नेक्स्ट जनरेशन. जेव्हा ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर होते फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन, then the next generation that show some changes. ठीक आहे, in the observable feature or characters, that is called as the variations. आता जेव्हा व्हेरिएशन्स येतं किंवा जेव्हा म्युटेशन होतं तर तेव्हा काय होतं की ड्युरिंग म्युटेशन possibility of loss म्हणजे डिलिशन और गेन म्हणजे इंसर्शन और डुप्लिकेशन of a सेगमेंट ऑफ DNA होते. ठीक आहे. अँड दॅट रिझल्ट इन अ अल्टरनेशन इन द क्रोमोझोम. धिस चेंज ऑफ म्युटेशन किंवा ड्युरिंग म्युटेशन जे डिलिशन किंवा ॲडिशन होते तर त्याच्यामुळे काय होतं की दॅट रिझल्ट इन अल्टरनेशन in the chromosomes. क्रोमोझोमचा जो नंबर आहे तो नंबर काय होतो? चेंज होतो. जसं आपल्यामध्ये टोटल जे क्रोमोझोमचा नंबर आहे तो आहे 23 पेअर आणि तसा जर घेतला तर 46. तर 46 पेक्षा जर वाढला म्हणजे +1 झाला, ॲडिशन झालं किंवा -1 झाला म्हणजे 45 झाला तर हे झालं म्युटेशन. ठीक आहे. आणि म्युटेशन जे राहतं दॅट ऑकर्स ड्यू टू द चेंज इन अ सिंगल बेस पेअर ऑफ DNA. म्हणजे DNAचा एक बेस पेअर जरी चेंज झाला तरी पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय होतं? म्युटेशन होतं. म्हणून म्युटेशन दॅट कॅन बी ऑकर ड्यू टू change in a single base pair of DNA. एक बेस पेअर जरी DNAचा चेंज झाला तरी पण म्युटेशन होतं. आणि मग अशा म्युटेशनला म्हटलं जातं पॉइंट म्युटेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. धिस म्युटेशन this is also known as point mutation. आणि याचं जर एक्झाम्पल घेतलं तर ते एक्झाम्पल आहे सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमियामध्ये जे RBCs आहे दॅट बिकम्स मून शेप म्हणून त्याला सिकल सेल ॲनिमिया असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणून म्युटेशन्स अँड द जेनेटिक कोड जर आपण घेतलं तर जर म्युटेशन जर एका सिंगल बेस पेअरमध्ये जरी झालं तर त्याला पॉइंट म्युटेशन असं म्हटलं जातं, ज्याला सिकल सेल ॲनिमिया असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे डिलिशन और इन्सर्शन ऑफ द बेस पेअर्स ऑफ द DNA जे आहे that also causes the shift mutation or that is also called as the deletion mutation असं म्हटलं जातं. जर इन्सर्शन झालं तर त्याला इन्सर्शन म्युटेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर म्हणजे इन्सर्शन म्युटेशन हे एका नायट्रोजन बेससाठी सुद्धा राहू शकतं किंवा 3 नायट्रोजन बेसेस जे आहे त्याच्यासाठी सुद्धा राहू शकतं. ठीक आहे. आणि सिकल सेल ॲनिमिया हा आपण जो जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स आहे किंवा मेंडेलचा जो चॅप्टर आहे
त्याच्यामध्ये आपण त्यामध्ये शिकलेलो आहोत. क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स असं त्याला सुद्धा म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये सिकल सेल ॲनिमियाचं एक्झाम्पल दिलेलं आहे.